पूर्ण गाव ह्या डोंगराच्या पायथ्याशी आहे बघा. नदीच्या किनारी आणि डोंगराच्या पायथ्याशी. हे नारळ दिसते, ते नारळाची पाठी माझे घर आहे. एक बांबूचं बेट आहे, त्याच्या बाजूला माझे घर आहे. चला आपण जाऊया मेन रोडवर आणि आपण पुढे पुढे बघू काय काय आहे ते झाडं. आणि इथे तुम्हाला या साईडला दगडी दिसतात. या साईडला ज्या दगडी दिसतात इथे खूप मोठे दगड आहेत. इथून लांबून आपल्याला छोटे दिसतात, पण त्या दगडीवरून आम्ही पहिल्यांदा उड्या मारायचे. आता कोण उड्या मारत नाहीत, पण त्या टायमाला आम्ही नदीवर असायचे. जेव्हा गावाला आम्ही असायचे तेव्हा उड्या मारायचे. खास कोकणामध्ये काय करते तुम्हाला दाखवतो. हे काय भाजलेलं आहे बघा, हे आहे शेणी. आणि हे कशासाठी आहे तर याच्यावरती करणार हळद. कोकणामध्ये सर्रास प्रत्येक माणूस थोडी तरी हळद करतो. बाजारातून विकत आणत नाही. कमीत कमी आमच्या वाडीमध्ये तरी, आमच्या गावामध्ये तरी कोणी आणत नाही. आता याच्यावरती हळदीचे कांदे वगैरे लावणार, जेणेकरून त्यांना वर्षभर पुरेल एवढी हळद उपलब्ध होते. तर हे हळदीचे वाफे बनवलेले आहेत, तयार केलेले आहे मस्त सुंदर असे. रस्त्याने आपल्याला भरपूर असं काय दाखवता येईल, बरंच आहे. पण व्हिडिओ आपला मोठा होणार आहे. हा नक्की बघा शेवटपर्यंत. नमस्कार मंडळी, कोकणी आनंद या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अलिबागवरून गावच्यासाठी समर वेकेशनला जेव्हा मी आलो मेच्या 5 तारीखला, तेव्हा पूर्ण गाव गजबजलं होतं. आणि आज गाव पूर्ण खाली आहे. आणि आज आहे मेची 30 तारीख आणि आम्ही उद्या चाललो आहेत अलिबागला. माझी समर वेकेशन सर्व संपलेली आहे. जवळजवळ 25 दिवस माझी सुट्टी होती. कोणी एवढे टाईम थांबत नाही गावामध्ये. गावामध्ये इतका टाईम मी सुट्टीमध्ये राहणारा पहिला माणूस आहे कायमच. आणि आज मी तुम्हाला माझं गाव दाखवणार आहे आणि माझं घर दाखवणार आहे. तर मी जिथे उभा आहे तो आहे दसूर साईडला जाणारा रस्ता, आणि या साईडला जाणार आहे ओणी साईडला, मुंबई गोवा रोडला डायरेक्ट कनेक्ट आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हा आहे लांजाचा डोंगर, रुंदचा डोंगर आहे बघा. आणि तो आहे लांजा तालुका. मध्ये फक्त नदी आहे, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. नदी फक्त मध्ये आहे आणि तिकडे लांजा आणि इकडे राजापूर. तर माझ्या गावाचं नाव आहे राजापूर तालुक्यामध्ये कोण दसूर गाव. आणि आता आपण हे पिंपलाखाली जो मेन पॉईंट आहे तिथं वाडीमध्ये आपण प्रवेश करतो. तर चला जाऊया पुढे. तुम्हाला मी माझं गाव पहिल्यांदा दाखवणार आहे, नदी दाखवणार आहे, आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्या पण पहिल्यांदाच. हे आहे कोंडवाडीचा प्रवेशद्वार इथे. आणि इथे आहे कोंडवाडीचा बोर्ड, हे बघा तुम्ही बघू शकता. हा बघा, हे आहे कोंडवाडी आणि विनंती थांबा कोंडवाडी ग्रामविकास मंडळ. आणि इथून जे प्रवेशद्वार आहे, हा जो रस्ता गेला आहे तो डायरेक्ट दुसऱ्या साईडला बाहेर पडतो. वाडीच्या मधोमध हा रस्ता चाललेला आहे. जिथे समाज मंदिर आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि वाडीच्या मधून पण आपण फिरणार आहोत. तर हे प्रवेशद्वार आहे. तर पहिल्यांदा आपण रोड साईडने जाऊया. पुढे जाऊन जिथे आमची वाडी संपते तर तिथून राईट मारून वाडीच्या मधोमध येऊन तुम्हाला सर्व दाखवणार आहे. जे कुठे कुठे काही आहे, ते भिंगाची गाडी इथे पार्किंग असते. आणि इथून बघा पिंपळाच्या लेफ्ट साईडने ही सर्व घरं सुरू झाली आहेत. राईट साईडला हे दोघांचं घर आहे आणि पुढे त्यांचं वाड आहे. आणि ही आहे माझी गाडी इथे, इथेच असते कायम पार्किंग. ऊन आले का पुढे न्यायची, सावली आले की मागे आणायची, असं चालू असतं. आणि बघा नारळीची छान अशी झाडं. आणि हा आहे लांजा तालुका आणि मध्ये ही नारळीची झाडे दिसत आहेत. इथे आहे नदी, ते आपण नंतर जाऊ कारण वरून दिसणार नाही आहे. तो आहे लांजा तालुका आणि मी आहे राजापूर तालुक्यामध्ये. आणि हे आहे घडशांचं फणसाचं झाड बघा, एकदम दुडल्या फणसासारखं आहे, पण कापा पण असं आहे, खूप छान आहे हे बघा. आणि हे चांद्याचे झाड दुर्मिळ आहे, आमच्याकडे जंगलामध्ये असतात पण हे गावामध्ये आहे बघा. ह्याच्यामध्ये काय करतात, आम्ही पूजेच्या प्रसादासाठी हे पान पहिल्यांदा वापरायचो खूप. आता पाऊस वगैरे द्रोण वगैरे आलेले आहेत. हे चांद्याचे झाड हे बघा, सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे सकाळचं. आणि हे कोंड्याची बेट बघा, गावाच्या मधोमध आहेत.
ही पण बघा कोंड्याची विटी जबरदस्त आहेत. कोकणातली घरं बघा, जरी पत्रे पडले आहेत तरी पण घरं बघा एकदम सुंदर दिसत बघा. एक रोडच्या खाली पण घर आहेत आणि हा रोड डायरेक्ट आपण समोर चालतो आहोत तो डायरेक्ट ओणीला जातो, मुंबई गोवा रोडवरती. आणि हे माझ्या इथे रोड टच घर आहे, हे माझे दुकान आहे आणि हे दुकान मला भाड्याने द्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. इथे मी रोड पण लिहिलं आहे, मुंबई गोवा रोडच्या टच ओणी दसूर रोडजवळ हे दुकान आहे बघा. फोनवाडी ते दुकानासाठी गाळा भाड्याने देणे आहे. संपर्क अनंततर्फे फोन नंबर वगैरे सर्व लिहिलेले आहे. फोन दसूर ओणी दसूर रोड. तर असं आहे. इथे आपण नंतर दाखवणारच आहे. इथे घर आहे, इथून हे पण घर आहे, माझ्या दुकानाचा गाळा आहे, या साईडला चक्कीचा गाळा आहे आणि नंतर हे पुढे चढून गेल्याच्या नंतर पुढं हे समोर माझं घर आहे वरती. तर पहिल्यांदा आपण फेरफटाका मारूया, नंतर घर दाखवूया. तर हे माझं वरती घर आहे, ते जुनं घर आहे. हा पाठचा भाग आहे, ते जुनं घर आहे मोठं आमचं. त्या घरातून आम्ही बाहेर पडून इकडे घर पाडलं आहे. दोन्ही बाजूला घर आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला घर आहेत बघा. हे राजू गडशीचं घर. इथून खाली जायला नदीवर रस्ता आहे. तर पहिल्यांदा आपण जाऊया नदीवरती. हाय, काय रे, कुठे आहेस तू? दोघे जण एकटाच आणि एक वंडर बॉय. नदी पहिल्यांदा दाखवू, जसं आपण ह्या साईडला जेवढं आहे ते पहिल्यांदा दाखवू आपण, घरं वगैरे. नदी दाखवू, नंतर पुढे मांड आहे आमच्या पालखीचा, तोही तुम्हाला दाखवणार आहे. भोबेरा दाखवणार आहे. भोबेराचं काय महत्व आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपण नदी बघून घेऊया. चला, हे आहे घडशांचं प्रॉपर्टी, घडशांची. आणि इथून हा रस्ता कायम लोकांना नदीवर जाण्यासाठीच ठेवलेला आहे. पांदळ ही माझे मित्र आहेत रमाकांत घडशी, त्याने इथे सेंद्रिय खताचं हे बनवलं आहे बघा. इथे आतमध्ये मला दिसतं का बघतो, ते बनवायचे पहिल्यांदा, आता बंद केलं काय मला माहिती नाही. हे बघा, आता त्याने नाही करत आहे तो. हे बघा, सेंद्रिय खत बनवण्यासाठी रमाकांत घडशी यांनी हे केलं होतं. इथे सर्व कप्पे कप्पे बनवले बघा, पाला टाकून. सक्सेस झालं होतं, पण ते आता नाही बनवत. तर आपल्याला जायचं आहे नदीवरती. नदीवरचा असा हा रस्ता आहे आणि हा पूर्ण मळा आहे बघा. या घरांमधून पावसाळ्यात नदीवर आता कोण नसणार आहे, बहुतेक सर्व शांतता असणार आहे. तर तुम्हाला दाखवायचं होतं, एक बाजूने आपल्याला सर्व बघायचं आहे गावामध्ये कुठं काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी फक्त मेन हे माकडं पण आहेत. ही नदी आहे, खाली जाऊया आपण. पाणी वाढलेलं आहे, कारण वरती धरणातून जर पाणी सोडलं ना की पाणी लगेच वाढतं. सुंदर असं पात्र आहे. अजून ह्या वर्षी ना मध्ये पाणी जात आहे सगळीकडे. आणि दरवर्षी काय तो पलीकडचा आहे बघा, जिथं वांदर बसला त्या साईडला पेडली आहे बघा, त्या साईडला. तर त्या साईडने पाणी वाहत असतं. आता इकडे पलीकडे जाऊ शकतो आपण, ढोपरावर पाणी आहे. संध्याकाळी पण चालू असतं. मे मध्ये तर एकदम किचाड असतो. हे पात्र बघा, आम्ही इथून पोहोत, मला बघतो की ऊन आहे दिसत नाही माझा. इकडे समोर एक दगड आहे मोठा, खूप लांब आहे, जवळ अर्धा किलोमीटर लांब दिसतंय ते. सुंदर अशी नदी आहे, सुंदर नजारा. त्या नारळीची झाडं आणि इथे तुम्हाला या साईडला दगडी दिसत आहेत. या साईडला ज्या दगडी दिसतात इथे खूप मोठे दगड आहेत, इथून लांबून आपल्याला छोटे दिसतात. पण त्या दगडीवरून आम्ही पहिल्यांदा उड्या मारायचे. आता कोण उड्या मारत नाहीत, पण त्या टायमाला आम्ही नदीवर असायचे, जेव्हा गावाला आम्ही असायचे तेव्हा उड्या मारायचे. काय रे, कुठे फिरतोस? एकटाच? मी फिरतो व्हिडिओ काढत. तर आता नदीवर आपण बघा, शिरणीची झाडे बघा जबरदस्त आहेत. पहिल्यांदा एवढी शिरणीची झाडे नव्हती, कमी होती. आता माणसं गावी कमी राहतात. तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये सर्व टाळे लागलेले असतात. आता मे पासून जी नेमकीच लोक असतात गावाला तीच राहतात. त्याच्यामुळे
शेती कमी झाली आहे. शेती कमी झाल्याच्यामुळं भाजावळ होत नाही आणि त्या परिणामी त्या पालापाचोला शिरणी वगैरे कोण तोडून भाजवलेल्या नेत नाही. हे बघा मस्त अशी नदी, एकदम नितळ पाणी आहे. मगाशीच आंघोळ करून गेलो मी आणि कुणाल पण गेला मुलगा. तर आता जायचं आपलं मांड्याजवळ. आता बघा नदीवरून आलोय आणि हा डोंगर आहे, ह्याला आडवा बोलतात. तसं आमचा हे आहे. पूर्ण गाव ह्या डोंगराच्या पायथ्याशी आहे बघा, नदीच्या किनारी आणि डोंगराच्या पायथ्याशी. हे नारळ दिसते, ते नारळाची पाठी माझे घर आहे. एक बांबूचं बेट आहे, त्याच्या बाजूला माझं घर आहे. तर चला आपण जाऊया मेन रोडवर आणि आपण पुढे पुढे बघू काय काय आहे ते. मी एकटा होतो, माझ्याबरोबर भरतचा मुलगा आहे. मला बघायचं म्हणते व्हिडिओ शूटिंग. तर बोललं चल आपण बघू आणि व्हिडिओ शूटिंग करूया आणि लोकांनी दाखवू आपल्या गावामध्ये काय काय येते, कसं कसं आहे कोकणामध्ये. आता रोडच्या आपण डाव्या साईडला जायचं, आपण त्याच रोडवर चालू, नदीवरून आलो आपण. आता चालू आपण मांड्यातल्याशी. मांड्यातलं म्हणजे काय तर तिथे आमची पालखी बसते मांड्यावरती शिमग्याच्या टायमाला. सध्या बंद आहे काही कारणास्तव, पण तो पण मांड पण तुम्हाला दाखवणार आहे. एकंदरीत गाव दाखवायचं म्हटलं तर मला तुम्हाला सर्व दाखवायचं आहे. कोणाला रे अजून माणसाला. आता आलो मी मांड्यासेवर. मांडा जिथे आलोय आणि माझ्या बाजूला बघा चिल्लर पार्टी आहे, सर्व चिल्ड्रन सर्व माझा व्हिडिओ बघायला येतात आणि त्यांना पण मी आता व्हिडिओ मध्ये घेणार आहे. आपण फिरूया ना. हा चला आपण मांड सांगूया लोकांना आपल्या गावामध्ये मांडाचं काय महत्व आहे. ही दगड दिसते आहेत बघा, हे 2 दगड आहेत जबरदस्त मोठे आणि हे छोटेसे मंदिर आहे. तर या दगडाची ते हे बघा 2 वर्षापूर्वी एक पार पडले, पायर म्हणतो आपण, पायरीचं झाड. हे बघा जबरदस्त, म्हणजे कित्येक वर्षापूर्वीच आहे, कित्येक शतकापूर्वीच आहे. तुम्हाला माहिती आहे वडाची आणि पायरीची झाडं असतात ही खूप, आणि पिंपळाची झाडं ही खूप जुनी असतात, खूप त्यांचं वयोमान असतं. तर ती तुटलं आणि बघा मंदिराच्या एकदम बाजूला पडलं ते. तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन. आता सध्या पालापाचोला इथे इथे पालखी बसते तेव्हा साफसफाई होते आणि ते छोटासा मंडप घालतात. देवळाच्या एकदम मागे पडले बघा, पण देवळाला काय झालं नाही. इथे मध्ये पडलं, या साईडला पडलं, पण देवळाला काय झालं नाही. या इथे हे देऊळ आहे मांड्यावरचं आणि इथे ह्या स्थानेवरती पालखी बसवतात जेव्हा देवळातून येते तेव्हा. हे छोटेसं मंदिर आहे आणि हे पायर पडले बघा तुम्ही या साईडला, पण मंदिराला काहीही झालेलं नाही. हे बघा हे उचलायचं आहे, बाकी JCBने बाहेर उचललं, हे आतमध्ये होतं. तर हा खालचा नदीकाठचा भाग आहे, या साईडला आपण जाऊन आलो तिथे. हा पूर्ण नदी आहे, खाली नदीकाठीच सर्व आहे. तर आपण चाललो आता परत दुसरीकडे. आता हे झालंय मांड्यावरचं आपल्याला दाखवलं आहे. इथं पालखी येते आमची, पूर्ण कटडे बांधले. पहिल्यांदा कटडा नव्हता इकडे, हा बघा पहिल्यांदा कटडा नव्हता, आता कटडा बांधलाय आणि मस्त असं बांधकाम सुंदर केलेलं आहे बघा. दगडाचे दगड खाली बसगा दगड लावलेला आहे. चला काहीच किडली किडली माकडं म्हणजे कोकणामध्ये बघा आंब्याचा धुवा उडवतात. आता आपण चाललोय, दगड लागलाय पायाला, दगड लागला. आमची चिल्ड्रन पार्टी आहे. पहिल्यांदा मेन रोडला जाऊया, मेन रोडवरून सुरुवात करू आपण, म्हणजे लक्षात येईल की वाडीच्या दोन्ही तर्फा घरं आहेत. डाव्या साईडला कमी आहेत घरं, पण आता ही गावकऱ्याचं घर आहे समोर. आता मी मांड्यातल्याच्या इथून आलोय, हे आमच्या गावकऱ्यांचं घर आहे, गडशी गावकर. आता आपल्याला परत लेफ्ट मारायचे आहे, मेन रोडवर परत आलोय आपण. हा ओणी रोड आहे समजा, हा डायरेक्ट हा ओणी रोड गेला मुंबई रोडला, जवळजवळ 15 ते 16 किलोमीटर हा रोड आहे. इथून डायरेक्ट ओणीला चालतो आणि माझी जो मागे रोड जातो तो दसूर, साठवली, लांजा, राजापूर दोन्ही साईडला, देवेश्वर या साईडला. हे बघा ओणी किती किलोमीटर आहे हे बाजूला वगैरे जरा, हा 18 किलोमीटर आहे बघा. ओणी 18 किलोमीटर आहे ना बाबू.
हां, 18 किलोमीटर आहे. आणि आणि इथून आमची इथून साठवली 3 किलोमीटर आहे बघा उरट. तर इथून बोलू द्या ना. इथून ही उगवतवाडी, उगवत म्हणजे उगवतच्या साईडला जे घर असतात ती उगवतवाडी. हे बघा सर्व कोकणात घरं मस्त आहेत. आता आपण आलो आहेत वाडीच्या दुसऱ्या टोकावरती. वाडीचं दुसरं जे टोक आहे तिथं आपण आलोय. आता आपण पोहोचणार आहेत शाळेजवळ. तर शाळा आता आलेली आहे, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आपली मराठी शाळा आहे. तर जवळ जाऊन आपण बघू. प्राथमिक शाळा दसूर चिखली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. स्थापना 1984 ला ही बांधलेली आहे. जेव्हा आम्ही शाळा सोडली इथून कोंढ्यातून, आम्ही तर 4थीला होतो 1984 मध्ये. तेव्हा लाईट पण आपल्या कोंडवाडीमध्ये आली नव्हती. तेव्हा ही नवीन बांधलेली शाळा. आणि जुनी शाळा मी तुम्हाला, माझ्याकडे फोटो जर उपलब्ध झाला तर मी नक्कीच दाखवेन. हे बघा, ही नवीन बांधलेली आहे शाळा. आता बंद आहे कारण सुट्टी चालू आहेत मुलांना. इकडे वॉशरूम, पाणी वगैरे सर्व आहे. पहिला जुना टपाल तुम्ही बघितला असाल, हे बघा इथे उपलब्ध आहे पहिल्याच्या टायमाचं. हे बघा, कोणी कोणी बघितलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे शाळेच्या इथेच असायचं मला आठवतंय. आणि हे बघा, ही घंटा मस्त वाजवायची शाळेसाठी की टन टन टन. हे मातीचं काहीतरी लागलं मला वाटतं सुट्टीच्या मध्ये ना, चिमणीचे घरटे सुट्टीमध्ये बनवलंय. आता ते आल्यावर काढणार. हे कार्यालय आहे. इथं 4थी 5वी वर्ग खोली आमची इथं 4थी पर्यंतच होते. चला आपण बघूया आपली शाळा कुठे होती, तुम्हाला मी ते दाखवतो. इथं हा स्टोर रूम आहे. चला, मराठी शाळा आपली बघितली आहे. या शाळेमध्ये आम्ही नव्हतो, आमची जुनी शाळा समाज मंदिर इथं होती. तर ती पण मी तुम्हाला ती जागा दाखवणार आहे. चला, वातावरण बघा, वाडीच्या बाहेर आहे शाळा. इथून वाडी सुरुवात होते आणि एक 100 मीटर अंतरावर शाळा आहे. म्हणजे शांतता. नारळाचे झाडं वगैरे लावलेली आहेत बघा, नारळाची झाडे लावली आहेत, खूप सुंदर आहेत. पालवाडी पण आहे तिकडे, एक नारळाचं झाड. इथे बोरवेल आहे. इथे मुलांना खेळायला पण थोडं गंजला वाटतं ते, भरपूर जुनं आहे. झेंडा वंदनेसाठी इथे ते सुरूची झाड आहेत. आणि इथे पण नारळाचे झाड आहेत, धरत आहे बघा. ही अशोकाची झाड आहेत. एकंदरीत शाळेचं वातावरण छान असं आहे. दरवाजा लावून घे. शाळा बघून झाली आहे आणि चालू आहेत आपण समाज मंदिराची. इथे समाज मंदिराची तुम्हाला मी दाखवणार आहे. आपलं समाज मंदिर आणि मंदिर ब्राह्मण देवाचं मंदिर आणि समाज मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. वातावरण बघा, आता दुपारी भरपूर गरमी आहे, पण एखादा ढग आला ना खूप बरं वाटतंय बघा. जबरदस्त जबरदस्त बघा, छान असं वातावरण वाटतंय बघा, एकदम भारी वाटतंय. आणि सावली आली तर भारी वाटतंय, आणि ऊन असले तर असं वाटतं की कधी सावलीत जाऊ आपण. खास कोकणामध्ये काय करते तुम्हाला दाखवतो. हे काय भाजलेलं आहे बघा, हे आहे शेणी. आणि हे कशासाठी आहे तर याच्यावरती करणार हळद. कोकणामध्ये सर्रास प्रत्येक माणूस थोडी तरी हळद करतो. बाजारातून विकत आणत नाही. कमीत कमी आमच्या वाडीमध्ये तरी, आमच्या गावामध्ये तरी कोणी आणत नाही. आता याच्यावरती हळदीचे कांदे वगैरे लावणार, जेणेकरून त्यांना वर्षभर पुरेल एवढी हळद उपलब्ध होते. तर हे हळदीचे वाफे बनवलेले आहेत, तयार केलेले आहे मस्त सुंदर असे. रस्त्याने आपल्याला भरपूर असं काय दाखवता येईल, बरंच आहे. पण व्हिडिओ आपला मोठा होणार आहे हा, नक्की बघा शेवटपर्यंत.